राज्यात उन्हाळा आणि पावसाळा असे दोन्ही प्रकारचे हवामान अनुभवायला मिळतात. उन्हाचा चटका वाढत असतानाच पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळतायत. आज 25 एप्रिल रोजी कोकण, विदर्भात दमट हवामानासह उष्ण लाट येण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. शुक्रवारी म्हणजेच काल 24 एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राजस्थानातील गंगानगर येथे देशातील उच्चांकी 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्र आणि परिसरावर केंद्राकडून बाहेरच्या दिशेने वारे वाहणारी चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर पूर्व आणि ईशान्य भारतात समुद्र सपाटीपासून 12.6 किलोमीटर उंचीवर ताशी 80 ते 90 नॉट्स वेगाने जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत. विदर्भापासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असून दुपारनंतर सोसाट्याचा वारा, विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते जोरदार पूर्व मोसमीच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी म्हणजेच 23 एप्रिल रोजी दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजा, गारांसह हलका पाऊस झाला. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरी कोसळल्या. कोकणासह राज्यात उष्ण व दमट हवामान होते. शुक्रवारी म्हणजेच काल 24 एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अमरावती येथे राज्यातील उच्चांकी 44.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, वर्धा येथे 44 अंश, तर भंडारा, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ येथे 43 अंश व त्यापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले. तर महाबळेश्वर येथे राज्यातील निचांकी 16.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज 25 एप्रिल रोजी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाची, तर अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता आहे. दरम्यान राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. उर्वरित राज्यात ढगाळ आकाश, उन्हाचा चटका, तर तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.